साहेब, मराठा समाजाच्या उपसमितीचे तुम्ही अध्यक्ष आहात. अण्णासाहेब पाटील महामंडळाचं व्याज परतावा गेली 8 महिने झाले मिळालेलं नाही. नवीन LOI निघत नाहीत. आंदोलन लोकांची तक्रार आहे की आंदोलन केलं की तेवढ्या घोषणा केल्या जातात आणि परत मराठा समाजाकडे बघितलं जात नाही. असं आहे की अण्णासाहेब पाटील महामंडळाचा प्रश्न हा आंदोलनाच्या वेळी समोर आला होता. बहुतांशी बाकीच्या मागण्यात आम्ही तर मान्य केलंच आहे, जी आर काढले. अण्णासाहेब महामंडळाचं हे मान्य करतो की देयक देण्यामध्ये विलंब होत चाललाय, व्याज परतावा देण्यामध्ये विलंब होतोय. अनेक बँकांकडून त्या लाभार्थ्यांवर कारवाई सुरू झाल्या आहेत. जवळजवळ मोठ्या प्रमाणात दायित्व आहे. परंतु जेवढं आपण काम एवढी रक्कम मंजूर आहे महामंडळाला, तर मग तेवढ्या पुरतं काम महामंडळाचं व्हायला पाहिजे होतं. दुर्दैवानं मंजूर रकमेपेक्षा जास्त LOI दिला गेला. तरी आता माननीय मुख्यमंत्री महोदयांनी स्वतः लक्ष घातलेलं आहे. तो मागचा सगळा परतावा जो आहे व्याजाचा तो आम्ही लगेच द्यायची. ठाकरेंनी आज मुंबईत जल्लोष सभेचं आयोजन केलं होतं आणि जल्लोष सभा काढलेली. आता मला वाटतं राज ठाकरे तिथं म्हणले की झिंजीनं कशा सरकारच्या झिंजा उपडल्या काय सांगा. असं ज्यांचं अस्तित्व आता संपलेलं आहे, ही ती लढाई त्यासाठी त्यांची दोन्ही ठाकरे बंधू, त्यापेक्षा काय वेगळं आहे. जनतेने त्याला महाराष्ट्रात नाकारलं, मुंबईत नाकारलं. मला वाटतं त्यांच्या झिंजा लोकांनी उपडलेल्या आहे पूर्वी, त्यांनी काय आमच्या झिंजे त्यांनी त्याच्या तोंडी भाषा सोबत नाही. साहेब, देवेंद्र फडणवीस दिल्लीला जाणार सारख्या बातम्या सुरू झाल्या. तुम्हाला नेमकं काय वाटतं, दिल्लीला जातील? आपल्या खुर्ची बंधारा पूर्ण करायचं आहे ना लवकर.